या अगोदरच्या व्हिडिओमध्ये आपण दोन वर्ड प्रॉब्लेम्स बघितले होते सायमल्टेनियस इक्वेशन्सवर आधारित. याची लिंक आपण या व्हिडिओमध्ये दिलेली आहे, ती आपण पाहू शकता. आपण आणखी दोन प्रॉब्लेम्स बघतोय. ते असे आहेत, आता हा जो एक प्रॉब्लेम लिहिलेला आहे तो आत्ताच्या नवीन पेपर पॅटर्न प्रमाणे शेवटच्या प्रश्नामध्ये जो आकलनाचा प्रश्न येतो आपल्याला मॅथ्समध्ये, जो डायरेक्ट नाहीये, ज्याच्यामध्ये आपल्याला थोडा विचार करावा लागणार आहे, अशा प्रश्नांमध्ये येणार आहे. प्रश्नाचं स्वरूप थोडं वेगळं आहे बघा. द कोऑर्डिनेट्स ऑफ द पॉइंट ऑफ इंटरसेक्शन ऑफ लाइन्स ax plus by is equal to 9 and bx plus ay is equal to 5 is 3 minus 1. आपल्याला दोन लाईन्स दिल्या आहेत, त्यांचा पॉइंट ऑफ इंटरसेक्शन दिलेला आहे. तुम्ही जर ग्राफिकल मेथड शिकला असाल तर तुम्हाला माहिती आहे, या जर आपल्याला दिलेल्या दोन लाईन्स असतील आणि त्यांचा हा पॉइंट ऑफ इंटरसेक्शन असेल जो आपल्याला दिलेला आहे 3-1, तर हा पॉइंट ऑफ इंटरसेक्शन म्हणजेच काय असतं, द पॉइंट विच इज कॉमन टू बोथ द लाईन्स. हा दोन्ही लाईन्सना कॉमन असलेला पॉइंट आहे. याचाच दुसरा अर्थ होतो की या पॉइंटचे जे एक्स आणि वाय कोऑर्डिनेट आहेत ते या दिलेल्या दोन इक्वेशन्सना सॅटिस्फाय करतात. म्हणजेच आपण काय करू शकतो, या एक्स आणि वायच्या जागी आपण सबस्टिट्यूट करतो त्या व्हॅल्यूज आणि मग आपल्याला पुढचे इक्वेशन्स मिळणार. प्रश्न बघा, मी अजून पुढचा वाचते. जर असं दिलं असेल तुम्हाला, दोन लाईन्स आहेत, त्याचा पॉइंट ऑफ इंटरसेक्शन दिलाय, आपण बघितलं आकृतीमध्ये, असं असेल तर फाइंड द व्हॅल्यूज ऑफ ए अँड बी. या दिलेल्या इक्वेशन्स मध्ये ए आणि बी हे एक्स आणि वाय चे कोइफिशियंट्स आहेत. ऍक्च्युली त्याच्या व्हॅल्यूज आपल्याला काढायला सांगितले आहेत. थोडंसं उलटं गणित आहे. दरवेळी आपल्याला कोइफिशियंट्स असतात, आपण काय काढतो, एक्स आणि वाय काढतो, पॉइंट ऑफ इंटरसेक्शन काढतो. आता आपल्याला हे कोइफिशियंट्स काढायचे आहेत. पॉइंट ऑफ इंटरसेक्शन दिलेला आहे बघा. ह्या दोन दिलेल्या लाईन्स लिहून घेतल्या मी इक्वेशनच्या फॉर्म मध्ये. पॉइंट ऑफ इंटरसेक्शन is 3-1, that is x is equal to 3 and y is equal to -1 satisfies the given equations. Substituting x is equal to 3 and y is equal to -1 in these two equations, we will get new two equations. बघा, या इक्वेशन मध्ये मी x च्या जागी सबस्टिट्यूट करते 3. a into 3 काय होणार, a into 3 3a प्लस b इंटू -1. -1 ने b ला मल्टिप्लाय केलं, -b इज इक्वल टू 9. सिम्प्लिफाय करूया. 3a minus b इज इक्वल टू 9. दिस इज अवर थर्ड इक्वेशन. आता इक्वेशन सेकंड मध्ये x आणि y च्या व्हॅल्यू सबस्टिट्यूट करू. b इंटू 3b प्लस a इंटू -1 minus a is equal to 5. आपण a ची टर्म अगोदर लिहू, -a प्लस 3b is equal to 5. आता काय झालं बघा, नवीन दोन लिनियर इक्वेशन्स मिळाले. फक्त यातले जे व्हेरिएबल्स आहेत ते कोणते आहेत, a अँड b. म्हणजे लिनियर इक्वेशन सॉल्व्ह करायचे आहेत आपल्याला इन टर्म्स ऑफ a अँड b. आता नेहमीचीच एलिमिनेशन मेथड वापरू आपण. काय झालंय बघा, फर्स्ट इक्वेशन मध्ये बी चा कोइफिशियंट आहे -1, इथे बी चा कोइफिशियंट आहे 3. इक्वेटिंग कोइफिशियंट मेथड आपण वापरतो, म्हणजेच एलिमिनेशन मेथड. याच्यामध्ये इक्वेशन 3 ला मल्टिप्लाय करायचंय 3 ने. बघा, मल्टिप्लाइंग इक्वेशन 3 ला कितीने मल्टिप्लाय करायचंय आपल्याला, 3 ने. मल्टिप्लाइंग इक्वेशन 3 आपण जरी इथे 3 ने मल्टिप्लाय केलं तर काय कॅन्सल होईल, b. परंतु मी घेतलेला आहे मल्टिप्लाइंग इक्वेशन 3 बाय किंवा इक्वेशन 4 बाय 3. या 4 ला सुद्धा तुम्ही 3 ने मल्टिप्लाय करू शकता. हे इक्वेशन दोन्ही प्रकारे सॉल्व्ह करता येईल. जर तुम्ही b चे कोइफिशियंट्स इक्वल केले तरी चालणार आहे, a चे कोइफिशियंट्स इक्वल केले तरी चालणार आहे. आपण आता a चे कोइफिशियंट्स इक्वल करतोय. मल्टिप्लाइंग इक्वेशन 4 बाय 3. 4 ला 3 ने मल्टिप्लाय करतोय. नवीन इक्वेशन मिळेल आपल्याला
-3a प्लस 9b. बघा, -3a प्लस 3 ने मल्टिप्लाय केलं 9b इज इक्वल टू 3 ने मल्टिप्लाय करतोय 3 इंटू 5 15. हे आपलं फिफ्थ इक्वेशन झालं. आता नवीन मिळालेलं इक्वेशन फिफ्थ आणि थर्ड इक्वेशन बघायचंय. थर्ड इक्वेशन मध्ये आपल्याकडे +3a आहेत, इथे आहेत -3a. जे ऍडिशन केलं की कॅन्सल होतील, म्हणून ऍडिंग इक्वेशन्स 3 and 4 वी गेट. थर्ड इक्वेशन लिहून घेऊया, त्याच्या खाली फिफ्थ इक्वेशन लिहून घेऊया. बघा, ऍडिशन करायची आहे. +3a -3a कॅन्सल झाले, -b प्लस 9b. डिफरंट साईन्स आहेत. काय करतो आपण, मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा करायची, मोठ्या संख्येचं चिन्ह द्यायचं. 9 -1 8, मोठ्या संख्येला चिन्ह आहे प्लस. 8b, इथे 15 प्लस 9 24. 15 प्लस 9 24. 8b is equal to 24. Therefore, b is equal to 24 divided by 8. 24 divided by 8, 3. म्हणजेच b ची व्हॅल्यू मिळाली आपल्याला 3. आता फक्त a ची व्हॅल्यू आपली काढायची राहिली. आपण आता b ची व्हॅल्यू काढली होती. b इज इक्वल टू 3 मिळालेलं आहे आपल्याला. a काढायचंय. काय करायचं, सबस्टिट्युटिंग b इज इक्वल टू 3 इन इक्वेशन 3. आपलं इक्वेशन 3 मी लिहून घेतलंय. 3a मायनस b इज इक्वल टू 9. इथे b च्या ठिकाणी सबस्टिट्यूट करा 3. 3a मायनस 3 इज इक्वल टू 9. -3 अपोजिट साइडला गेले, +3 झाले. 3a इज इक्वल टू 9 प्लस 3 12. a इज इक्वल टू 12/3. दॅट इज a इज इक्वल टू 4. आपल्याला दोन्ही व्हॅल्यूज मिळाल्या बघा. b इज इक्वल टू 3 अँड a इज इक्वल टू 4. फायनली आपण आन्सर लिहितोय. व्हॅल्यूज ऑफ a अँड b आर 4 अँड 3 रिस्पेक्टिव्हली. हेच आपल्याला विचारलेलं होतं. आपण सेकंड एक्झाम्पल पाहतोय. थोडासा महत्वाचा प्रकार आहे. आपण स्कॉलरशिप मध्ये वगैरे पण या टाईपचे प्रश्न यायचे तेव्हा आपण तोंडी करायचो, पण आता तेच एक्झाम्पल जेव्हा आपल्याला लिनियर इक्वेशन्स इन 2 व्हेरिएबल्सच्या फॉर्म मध्ये रिप्रेझेंट करून सॉल्व्ह करायचं असेल तर काय मेथड वापरता येईल, याच्यासाठी हा प्रश्न घेतलाय. फादर अँड सन टुगेदर कंप्लीट अ टास्क इन 15 days. मुलगा आणि वडील एक काम दोघे मिळून एकत्र 15 days मध्ये कंप्लीट करतात. लक्षात घ्या, दोघे एकत्र जर काम करत असतील तर एक काम कंप्लीट व्हायला त्यांना किती दिवस लागतात, 15 दिवस लागतात. दुसरी कंडिशन आहे बघा. इफ 1 day's वर्क ऑफ फादर, वडिलांचं एका दिवसाचं काम कसं आहे, इज 3 times 1 day ऑफ वर्क ऑफ इज सन. वडिलांचं एका दिवसाचं काम हे मुलाच्या एका दिवसाच्या कामाच्या 3 times आहे. किती आहे, 3 times आहे. तर फाइंड आउट काय करायचंय, फाइंड द नंबर ऑफ डेज रिक्वायर्ड बाय ईच अलोन टू कंप्लीट द टास्क. जर का समजा वडिलांनी एकट्यानेच काम केलं असतं, हे पूर्ण काम एकट्यानेच केलं असतं, तर त्यांना ते काम कंप्लीट व्हायला किती दिवस लागतील, किंवा मुलाने जर पूर्ण काम एकट्यानेच कंप्लीट करायचं ठरवलं तर त्याला किती दिवस लागतील. लक्षात येते, हे आपल्याला काढायचंय. त्यामुळे आपण तेच अज्युम करतोय. लेट द नंबर ऑफ डेज रिक्वायर्ड बाय फादर टू कंप्लीट द टास्क बी एक्स. वडिलांना ते काम कंप्लीट करण्यासाठी एकट्याला कंप्लीट करायचे तर किती दिवस लागणार आहेत, एक्स. अँड द नंबर ऑफ डेज रिक्वायर्ड बाय सन टू कंप्लीट द टास्क बी वाय. आता हे एक्स आणि वाय अज्युम केल्यावर आपल्याला ज्या एक्झाम्पल मध्ये ज्या गोष्टी लागणार आहेत त्या एका टेबल मध्ये मी तयार करून घेते, म्हणजे आपल्याला थोडं कमी लिहावं लागतं टेबल तयार केला की. बघा काय पर्टिक्युलर्स
लिहायचे आहेत आपल्याला. फॉर फादर अँड सन काय लिहिलेलं आहे बघा. पहिलं, नंबर ऑफ डेज रिक्वायर्ड टू कम्प्लीट द वर्क. फॉर फादर किती घेतलेत आपण, एक्स, अँड फॉर सन वाय. सेकंड, पार्ट ऑफ द वर्क कम्प्लिटेड इन 1 डे. जर वडिलांना संपूर्ण काम कंप्लीट करायला एक्स दिवस लागत असतील तर ते एका दिवसात किती काम कंप्लीट करतील, एक भाग. एक्स दिवसांमध्ये जेवढं काम होतंय त्याच्या फक्त एक पार्ट कंप्लीट होईल. म्हणजे आपण फ्रॅक्शनच्या फॉर्म मध्ये कसं लिहू, 1/x. आउट ऑफ एक्स 1 पार्ट कंप्लीट होईल. तसंच मुलाच्या बाबतीत होणार आहे. एका दिवसामध्ये मुलगा किती काम कंप्लीट करू शकणार आहे, 1/y. आता 15 डेज मध्ये वडिलांचं जर एका दिवसात एवढं काम होत असेल तर 15 डेज मध्ये किती होईल, 15/x. आणि मुलाचं 15 डेज मध्ये किती काम होईल, 15/y. आपली पहिली कंडिशन आहे, फादर अँड सन टुगेदर कम्प्लीट अ टास्क इन 15 डेज. म्हणून आपण 15 डेज मध्ये वडिलांनी केलेलं काम प्लस 15 डेज मध्ये मुलांनी केलेलं काम हे कम्प्लीट झाल्यावर एक टास्क कंप्लीट होतो. किती टास्क कंप्लीट होतं, एक. त्यामुळे आपल्याला इक्वेशन मिळालंय 15/x प्लस 15/y इज इक्वल टू 1. एक काम कंप्लीट झालेलं आहे. आपण थोडंसं सिम्प्लिफाय करूया. या इक्वेशनला डिव्हाइड करूया 15 ने. आपल्याला नवीन इक्वेशन मिळेल 1/x प्लस 1/y इज इक्वल टू 1/15. इक्वेशन जरी कॉम्प्लिकेटेड दिसत असलं तरी आपल्याला जी सेकंड कंडिशन आहे ती अशी दिलेली आहे की त्यामुळे आपण ही इक्वेशन आहे ते सहज सिम्प्लिफाय करू शकतो. आपल्या एक्झाम्पल मधली सेकंड कंडिशन काय होती बघा. पार्ट ऑफ वर्क डन बाय फादर इन 1 डे इज इक्वल टू 3 times द पार्ट ऑफ वर्क डन बाय सन इन 1 डे. ही आपली सेकंड कंडिशन आहे. आता आपण तो टेबल तयार केलेला त्याच्यामध्ये व्हॅल्यू काढलेली की पार्ट ऑफ 1 वर्क डन बाय फादर इन 1 डे. एका दिवसामध्ये वडील किती काम करतात, 1/x. एका दिवसामध्ये मुलगा किती काम करतो, 1/y. इक्वेशन काय मिळते बघा, 1/x इज इक्वल टू 3 into 1/y. सिम्प्लिफाय करूया. 1/x इज इक्वल टू 3/y. हे आपलं सेकंड इक्वेशन मिळालं. फर्स्ट इक्वेशन आपल्याकडे आहे ते फर्स्ट इक्वेशन मी तुम्हाला मुद्दाम इथे बाजूला लिहिते. आपलं जे फर्स्ट इक्वेशन होतं ते 1/x प्लस 1/y इज इक्वल टू 1/15 आहे. बरोबर, तुमच्या डोळ्यासमोर राहावं म्हणून लिहिलंय. हे सेकंड इक्वेशन मिळालं. सबस्टिट्युटिंग 1/x इज इक्वल टू 3/y इन इक्वेशन 1. या इक्वेशन मध्ये सबस्टिट्यूट करायचंय आपल्याला. हा जो 1/x होता या फर्स्ट इक्वेशन मधला 1/x आहे त्याच्या जागी मी सबस्टिट्यूट करतेय 3/y. 3/y प्लस 1/y इज इक्वल टू 1/15. बघा इथे या दोघांचा डिनॉमिनेटर y. डिनॉमिनेटर्स जर सेम असतील तर आपण न्यूमरेटर्स ऍड करू शकतो. 3 + 1 4. 4/y इज इक्वल टू 1/15. बघा क्रॉस मल्टिप्लिकेशन करूया. y into 1 y इज इक्वल टू 4 into 15. म्हणजे y ची व्हॅल्यू मिळाली y इज इक्वल टू 60. आता ही जी y ची व्हॅल्यू मिळाली आहे ती आपल्याला सबस्टिट्यूट करायची आहे. आपण सोप्या इक्वेशन मध्ये सबस्टिट्यूट करूया. सबस्टिट्युटिंग y is equal to 60 in equation 2. 1/x is equal to 3 upon हा y आहे तिथे आपण काय सबस्टिट्यूट करतोय 60. बघा पुन्हा आपण क्रॉस मल्टिप्लिकेशन करू. सोपी मेथड आहे. 3 into x 3x 60 into 1 60. त्यामुळे x ची व्हॅल्यू मिळेल x इज इक्वल टू 60. हा 3 इथे येईल 60 डिवायडेड बाय 3. x ची व्हॅल्यू मिळाली 20.
बघा दोन्ही व्हॅल्यूज मिळालेत आपल्याला. y इज इक्वल टू 60, x इज इक्वल टू 20. आपण x कशासाठी घेतलं होतं? द नंबर ऑफ डेज रिक्वायर्ड फॉर फादर. वडिलांना जर एकट्याला ते काम कम्प्लीट करायचं असेल तर त्यांना x डेज लागतील. x डेज म्हणजे किती डेज लागणार आहे? 20 डेज. आणि मुलाला एकट्याला जर काम कम्प्लीट करायचं असेल तर त्याला किती डेज लागणार आहेत? 60. आपण एकत्रित आन्सर लिहू शकतो. नंबर ऑफ डेज रिक्वायर्ड बाय फादर अँड सन इज 20 अँड 60 डेज रिस्पेक्टिव्हली. बरोबर, किती डेज लागणार आहेत त्यांना? 20 अँड 60 अनुक्रमे, रिस्पेक्टिव्हली म्हणजे क्रमाने. लक्षात येते? आज आपण 2 प्रॉब्लेम्स बघितले, वर्ड प्रॉब्लेम्स, जे आपल्या रुटीन एक्झाम्पल्स पेक्षा थोडेसे वेगळे होते, ज्याला आपण आव्हानात्मक प्रश्न किंवा विचार करण्यासारखे प्रश्न असं म्हणू शकतो. तर या प्रॉब्लेम्स जे सोडवले आपण त्या टाईपचे काही आणखी प्रश्न तुम्ही पुस्तकामधून सोडवू शकता, सराव प्रश्नपत्रिका संचांमधून सोडवू शकता. आणि असेच प्रश्न जे तुमचा स्कोर वाढवण्यासाठी खूप महत्वाचे आहेत. कारण गणितातले मार्क हे आता या आव्हानात्मक प्रश्नांमुळे ठरणार आहेत. पूर्वीसारखे सगळ्यांना सरसकट 40 पैकी 40 मार्क आता मिळणार नाहीत. जे विद्यार्थी थोडेसे कठीण आव्हानात्मक प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करू शकतील तेच आपला स्कोर ठेवू शकणार आहेत किंवा मेंटेन ठेवू शकणार आहेत. नाहीतर सर्वसामान्य विद्यार्थी हा 40 पैकी 35 वरच अडकणार आहे. त्यामुळे तुम्हाला अशा प्रश्नांकडे विशेष लक्ष द्यायचंय. हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.